नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची कर्क रास असेल आणि दुसऱ्याची कन्या रास असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे रिलेशनशिप आहे, हे कशा प्रकारे फुलत जाईल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात? रिलेशनशिपमध्ये दोन्ही राशींची अपेक्षा नेमकी काय असते? रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय असतो? याचप्रमाणे दोन्ही राशीचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण कर्क राशीबद्दल विचार करू. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारे ही रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि चर स्वरूप ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. अभिजात सौंदर्याचं लेणं लाभलेली ही रास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जरी यांनी ड्रेसिंग केली किंवा फॅशन केली तरी ती त्यांना अगदी व्यवस्थितपणे शोभून दिसते. याचप्रमाणे या राशीचं फॅशनकडे फारसं काही लक्ष नसतं, परंतु यांचं व्यक्तिमत्व मात्र खूपच चांगलं असतं. वागणं बोलणं सुद्धा आटोपशीर नीट व्यवस्थित असतं. बोलण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बोलणं यांचं खूप चांगलं असतं. कुठल्याही विषयावरती भरपूर वेळ बोलण्याची तयारी ही कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर बोलणं किंवा घरातल्या व्यक्तीशी बोलणं हे यांना फार आवडतं. तसं पाहिलं तर कर्क रास ही घरामध्येच रमणारी रास आहे, कुटुंबामध्ये रमणारी रास आहे. ती एवढी कुटुंबाशी निगडीत असते, जोडली गेलेली असते की कुटुंबातील व्यक्तींमध्येच स्वतःचा आनंद शोधते. ही विशेषता फक्त याच राशीमध्ये दिसून येते. म्हणजे हे एवढं जास्त असतं की हे स्वतः आयुष्यात दुःखी असेल आणि घरचे लोक सुखी असेल तर घरच्या लोकांमध्येच आपलं सुख शोधणारी ही रास आहे. याचप्रमाणे आईशी यांचं जे अटॅचमेंट असतं हे अगदी वरच्या पातळीचं असतं. केवळ आणि केवळ एका नजरेमध्ये ते एकमेकांचे सुखदुःख शोधू शकतात किंवा त्यांना ती जाणवतात. याचमुळे कर्क रास ही घरच्या व्यक्तींबरोबर जास्त प्रमाणात अटॅच असते. कर्क राशीच्या व्यक्ती या थोड्या प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे कमवायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची, याचं उत्तम ज्ञान हे कर्क राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारचं असतं. त्यामुळे पैसे वायफळ कधीही खर्च करणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही राशी भावूक आहे, भावनाशील आहे. या राशीला रडू लवकर येतं किंवा यांना दुःख लवकर येतं. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनाने विचार करणं, भावनेने विचार करणं, त्यामुळे यांचे मूड स्विंग फार लवकर दिसून येतात. मात्र असं जरी असलं तरी कर्क जी रास आहे ती मेहनती आहे आणि मेहनत करण्यासाठी यांचा एक विशेष गुणधर्म दिसून येतो. तो म्हणजे जसं आजकालच्या जगामध्ये जर तुम्हाला एखादं फील्ड किंवा करिअरच्या संदर्भात विचार करायचा असेल तर आवडीचं क्षेत्र पाहिलं जातं. कर्क राशीच्या बाबतीमध्ये हे मात्र नसतं. कर्क रास ही मुळातच मेहनती आहे. त्याच्यामुळे कुठलंही क्षेत्र असलं तरी पण कर्क राशीची जी माणसं असतात ही मेहनत करणारी असतात आणि मेहनत करून पुढे जाणारी असतात. अर्थात यांना घरात राहणं आवडतं, घरातल्या व्यक्तींसाठी काम करायला आवडतं, परंतु बाहेर जरी हे मेहनत करायला गेले किंवा करिअरच्या संदर्भात कामं केली तरी त्यातून मिळणारे जी कमाई आहे किंवा लाभ आहे ते घरच्यांसाठी खर्च करतील. तर एकंदरीतच घरच्यांसाठी संपूर्णपणे स्वतःला झोकून देणारी ही रास आहे. उत्तम गृहिणीची ही रास समजली जाते. यानंतर आपण चर्चा करू कन्या राशीबद्दल. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कन्या राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांची वाणी. संवाद साधण्याची उत्तम कला ही कन्या राशीच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारे जमते. म्हणजेच कुठल्याही व्यक्तीशी त्याच्या आवडीच्या क्षेत्राशी संबंधित बोलणं हे कन्या राशीला अगदी सहजपणे जमतं. याच्या मागे कारणही सुद्धा तसंच असतं. मुळातच कन्या राशी चिकित्सक आहे, चौकस आहे आणि यांच्या मनामध्ये बऱ्याच प्रश्न असतात. अगदी लहानपणापासूनच असा स्वभाव असतो. त्यामुळे कित्येक विषयावरची माहिती ही यांना असते आणि ती सखोल असते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी सहजपणे संवाद साधतात. विषय कितीही किचकट, गुंतागुंतीचा किंवा गंभीर असेल तरीसुद्धा तो अगदी सहज, सोप्या, ओघवत्या शैलीत मांडण्याची कला कन्या राशीला खूपच चांगल्या प्रकारे अवगत असते. त्यामुळे यांचं बोलणं चांगलं असतं, राहणीमान व्यवस्थित असतं, नीटनेटकं असतं, स्वच्छ असतं. त्यामुळे यांचं व्यक्तिमत्व हे लोकांना हवं असं वाटतं. म्हणूनच लोकांमध्ये किंवा समाजामध्ये यांची जी इमेज असते ती खूप चांगली असते.
भरपूर काय बोलूनसुद्धा आपल्या मनातल्या गोष्टी न सांगण्याची कलासुद्धा ही कन्या राशीला अगदी उत्तमपणे अवगत असते. समोरच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय ही जी राशी आहे ही स्वतःच्या मनातलं काहीही सांगणार नाही. अर्थात तरीसुद्धा काही मुद्दे ही कन्या राशीचे माणसं सांगत नाही किंवा त्यांच्या मनाचा ठाव लागणं हे थोडंसं कठीणच होऊन बसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीप्रमाणेच कन्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत या व्यवहारी असतात. पैशाच्या संदर्भात यांची गणितं सहसा चुकत नाही. अत्यंत अलर्ट अशा प्रकारची ही रास आहे. निर्णय क्षमतेच्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर कुठल्याही विषयावरती निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करतील. आपला निर्णय घेतलेला हा चुकता कामा नये हा अट्टाहास कन्या राशीमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. चिकित्सक असा चौकस असतात. त्याच्यामुळे होतं काय की कुठल्याही एखाद्या गोष्टीवरती त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय घेण्यासाठी खूप विचार करतात आणि विचार जास्त केल्या गेल्यामुळे वेळही जास्त लागतो आणि जो निर्णय असतो हा नकारात्मक होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे निर्णय क्षमतेच्या बाबतीमध्ये कन्या राशीने जर का काम केलं तर अर्थातच ही रास अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींना शारीरिक मेहनत जमत नाही किंवा त्यांना ती आवडत नाही. शारीरिक मेहनत जास्त केल्यानंतर लवकर मलूल होतात, थकून जातात आणि त्यामुळे शारीरिक मेहनत करण्याच्या भानगडीत कन्या ही रास सहसा पडत नाही. मात्र ज्या ठिकाणी बोलणं आहे किंवा ज्या ठिकाणी बौद्धिक क्षमतेशी संबंधित जी कामं आहेत, ही कामं कन्या राशीचे व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजेच जास्त मेहनतीची कामं किंवा स्वतःला झोकून देणं शारीरिकदृष्ट्या हा प्रकार कन्या राशीमध्ये तसा दिसून येत नाही. आरोग्याच्या बाबतीतसुद्धा पाठीचे, पोटाचे त्रास, त्वचेच्या संदर्भातले आजार, डोकेदुखी हा भाग कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये मूळचा दिसून येतो. थोडासा आजारीपणा किंवा आरोग्याच्या संदर्भातले काही ना काही त्रास हे कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतातच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्या राशीच्या व्यक्ती या थोडासा चिकित्सक असतात. यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सर्वात अलर्ट ही रास आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर कर्क आणि कन्या या दोन्ही राशीमध्ये बरेचसे गुणधर्म हे सारखेच आहेत. जसं की त्यांचं बोलणं, त्याच्यानंतर पैशाच्या किंवा व्यवहाराच्या संदर्भातल्या त्यांच्या संकल्पना या दोन्ही सारख्याच आहेत. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळेच दोन्ही राशीमध्ये थोडेफार प्रॉब्लेम रिलेशनशिपच्या बाबतीत येऊ शकतात. कर्क राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कर्क रास ही रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर कमिटमेंट लवकर मागते. आता ही जी कमिटमेंट आहे ही कन्या राशीला देता येत नाही. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे जोपर्यंत त्यांना खात्री होत नाही तर आपण तोपर्यंत कमिटमेंट देणं हे कठीण असतं आणि त्यांची खात्री पूर्णपणे होणं हे जरा कठीणच. आणि या एका कारणामुळे कन्या राशी आणि कर्क राशीमध्ये रिलेशनशिपमध्ये कॉम्प्लिकेशन येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. त्यावर काम करणं गरजेचं राहील. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कारण दोन्ही राशी या भावनातीत आहेत, बोलण्यामध्ये एकमेकांचे कम्युनिकेशन खूप चांगलं असतं, पैशाच्या संदर्भातले व्यवहार किंवा त्या संदर्भातले विचारसुद्धा दोन्ही राशीचे चांगले असतात. फक्त मेहनतीच्या बाबतीमध्ये कर्क जी रास आहे ही शारीरिक मेहनतीच्या बाबतीमध्ये सुद्धा मागे पुढे पाहत नाही आणि कन्या जी रास आहे ही शारीरिक पेक्षा बौद्धिक मेहनतीवर जास्त अवलंबून असते. एकंदरीतच या दोन्ही राशीमध्ये जो मगाशी सांगितलेल्या मुद्द्याशिवाय फारसे काही कॉम्प्लिकेशन येत नाहीत. या व्यतिरिक्त जर का काही कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण कुंडलीमध्ये आत्ता ज्या आपण राशी पाहिल्या त्या फक्त आणि फक्त चंद्र राशी होत्या किंवा चंद्राच्या राशी होत्या. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात, ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगात असू शकतात. त्याचे परिणाम अनुसरून किंवा अनुभवून किंवा विचार करून त्याद्वारे तुमच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भातलं निराकरण किंवा मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये कर्क रास आणि कन्या रास असेल तर त्यांचे जे रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.